तो दिसायला पाहिजे. एवढं लांब घेतलं असं मोठा येईल रे, जवळ आहे ना ते. अरे त्याला ते हेल्मेट घालत जा, बाकी सगळं होईल व्यवस्थित. हेल्मेट बोल काहीतरी बोल. सचिन के तो हम लोग अकेले में तो लोग नहीं. बाइक है ना. हाँ बाइक से कितने गए, साइड में गया हमारा एक कोने में कर. इतने गए ना सर. हम लोग आगे आगे अच्छा लोग इस खेल को एक अलग नजर से, इस खेल को ऐसा नहीं देखेंगे ये क्या है गाड़ी वगैरह. इस खेल को इस तरीके से देखेंगे कि हमने गाड़ी को एक तरीके से चलाने में हम लोग प्रैक्टिस करते हैं. हम लोग का हम लोग के एक मेन है साथ में को लेके जाए. हमारा पूरा ग्रुप अजीत नाजरी कल्याण और दोनों ने भी हमारी बहुत हेल्प की है. हम दोनों को थोड़ा हेलो. हाँ ओके ओके ले हम उन बच्चों को हमारे ग्रुप में तभी लेंगे जब हम अनसेफ्टी से बाहर कोई भी रोड पे ऐसे करे तो ये सही बात नहीं है. इससे उनको खुद हम हो सकती है बिना हेलमेट बिना राइडिंग गियर चल जाते हैं तो पूरे पैड होते हैं. कोई गिरे तो भी उसको कुछ और जो बंदा रिस्पॉन्सिबल है. अरे उतरना के साइड स्टाइल करने के लिए हमें नहीं करते. हम दिखाना चाहते हैं कि हमारा ये पैशन है और हमारा बाइक के ऊपर औरों से अलग सबसे बेसिक थिंग है कि हेलमेट तो होना चाहिए. आजकल मतलब हम लोग सेफ्टी प्रमोशन भी कर रहे हैं और जितने भी यंग राइडर्स हैं वो लोग स्टाइल मारने के लिए अपने चेहरे अपने लंबे लंबे बाल जॉन अब्राहम को कॉपी करने के लिए बिना हेलमेट के बाइक चलाते हैं लड़कियों को इम्प्रेस करने की कोशिश शायद. बट जब सर ही नहीं बचेगा तो फिर स्टाइल का कुछ नहीं होने वाला है. तो हेलमेट सबसे ज़रूरी है. उसके आगे हम लोग देखते हैं कि ग्लव्स हों, अच्छे प्रोटेक्टिव ग्लव्स हों, प्रोटेक्टिव जैकेट्स हों, अच्छे जूते हों जो आपको पूरी तरह प्रोटेक्ट कर सके. जब आप गिरे, भगवान ना करे गिरे, लेकिन सीखते सीखते इंसान गिरते गिरते सीख जाए. तो जब गिरे तो उसे कम से कम चोट लगे. तो ये हम लोग सेफ्टी मेजर्स लेते ही हैं. हॅलो अशा प्रकारचं काय फिलिंग आहे? फिलिंग तर काय नाही, त्याच्यापूर्वी जाम मी स्टंट तसं काय नाही. पण मला माझ्या टीमला इंट्रोड्यूस करायचं होतं वाशी नवी मुंबईमध्ये आणि ते झालं आहे. पूर्ण मुंबईमध्ये नवीन पहिला स्टंट शो होता तो आम्ही केला. आम्ही आठवडाभरपासून आम्ही प्रयत्न करतो. आठवडा नाही महिनाभरपासून या आम्हाला स्टंट शो करायचा. हावरे साहेबांना पण केला. हावरे साहेबांनी आम्हाला चांगली साथ दिली आणि आमच्या ग्रुप मेंबर्सनी पण चांगली साथ दिली. आम्ही रोज सेंटर म्हणून थँक्यू सेंटर बनच्यासाठी पण, कारण की त्यांनी पण आमची मदत केली. पार्किंग लॉट एवढं स्वस्तामध्ये पार्किंग लॉट म्हणून आम्ही स्टंटिंग करू शकतो. त्यांचा आभार मानतो. काय वाटतं तुला, म्हणजे काय काय फिलिंग आहे? फिलिंग म्हणजे हे क्रिकेट फुटबॉल हे सगळे भार्ग्या पोरांचे खेळ आहे. हे बायकिंग ॲडव्हेंचरिंग हे सगळं मोठ्या माणसांचे खेळ आहे. स्पोर्ट आहे व्हायचं. हे मी भार्ग्यापणापासून फुटबॉल खेळतो, क्रिकेट खेळतो, पण मला काही याच्यात वाटलं नाही. सगळं फालतूगिरी. मी बाईकला हातात घेतलं. फिलिंग म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन बॅलेन्सिंग करून बाईकला कसं कंट्रोल करू शकतो. तुम्ही हे बाईकला कंट्रोल करू शकतो तुम्ही आयुष्यात सगळं प्रॉब्लेम. कॉन्सन्ट्रेशन हे मेन हेतू आहे बाईकचा. प्रॅक्टिस कशा प्रकारे प्रॅक्टिस आहे सगळ्याची? प्रॅक्टिस आम्ही संडे टू संडे खारघरला करतो. सकाळी 6 वाजता सगळे पोरं उठतात, सगळे येतात. मी पहिला जातो, माझ्या मागं पोरं येतात, सगळे प्रॅक्टिस करतात. फक्त आणून प्रॅक्टिस करतो आम्ही. ग्लव्स आहे आमच्याकडं, हे हेल्मेट तर मस्त असायच पाहिजे आणि बाईक कशी पण चालेल. बस काय वाटतं तुला की काय याच्यात प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे किंवा कशी तयार? प्रोटेक्शन पहिलं आम्हाला पोलिसांचं प्रोटेक्शन पाहिजे. दुसरं स्पॉन्सर भेटला पाहिजे, कारण की आम्ही पडतो, आम्हाला लागतं. जाम घाव झाले आम्हाला. बाईक पडते, बाईकीचा खर्च. थँक्यू माझ्या पप्पानी मला जाम मदत केली. आज टायर नव्हतं, टायर त्यांनी लावून दिले. बस माझ्या पप्पाला मी थँक्यू केलं पाहिजे. सगळ्या मुलांच्या मागे पॅरेंट्सनी उभं राहायला पाहिजे. हां पॅरेंट्सनी तर उभं राहायला पाहिजे, कारण की पॅरेंट्स जर नाही उभं राहिले ते मतलब काय जर आज माझे पॅरेंट्स मम्मी पप्पा काका सगळे बघायला आलेले, मला ते चेअरअप करत होते. मला त्याचा आनंद वाटला. कोणतरी आलं माझ्या घरात. काय कशा प्रकारे पोलिसांचा त्रास होतो? काय कसं काय पोलिसांचा त्रास तुमच्याकडे बघतो? पोलिसांचा त्रास म्हणजे कसं कोणीतरी ना पोलिसांना फोन करतात, बोलवतात. आम्ही माणसांना काय दाखवायचं, हे मोठं स्पोर्ट्स आहे. हे म्हणजे जास्त क्राईम आहे. हां हे घेऊन फिरतात बाईक रोडवर पळवतात, त्यांना क्राईम बोला ना. आम्ही एकदम हळू जातो, बाईकला पण त्रास नाही देत. फक्त स्टंटिंग ग्राउंडला आमचं खारघरला स्टंटिंग ग्राउंड आम्ही सांगतो, कारण की हे एक मोठं स्पोर्ट्स आहे.
इंट्रोड्यूस केलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात कधी ना कधी ही बाईक आहे माझी 200 cc वाली, मला एक दिवस ना 1300 cc बाईकवर बिल्ली मारायची, 16 लाख रुपये घेऊन तिला तोडायची बस. काय होतं की पॅरेंट्स लोकांनी जनरल लोकांनी कुठल्या नजरेने तुमच्याकडे बघितलं? एक स्पोर्ट्समॅन बघितलं पाहिजे आमच्यामध्ये. आणि आमच्या बघा आम्ही बाईक कसे कंट्रोल करतो, हे कन्सन्ट्रेशन आमचं कन्सन्ट्रेशन बघा. बाईकला आम्ही बघतो तेल फोडतो, 90 मारतो, सर्कल मारतो, हे बघा हे आम्ही जोर लावून करतो, आमच्या दमवर करतो, बाईकच्या दमवर करतो. बोला हे हे स्पोर्ट्स आहे. तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, आमच्या आमचा फॉर्म असेल ते सबमिट करा. म्हातारा असू या तरुण जॉईन करा बस. ग्रुपमध्ये येऊन जॉईन करा. नवी मुंबईमधला पहिला ग्रुप आहे. याच्या अगोदर कोणी नाही, कॉन्टॅक्ट करा. 360 बाईक. कॉमन पब्लिकने असं करू नये असं तुला वाटतं का? एकाने असं कोणीतरी करेल आणि काहीतरी पडेल तुमचे बघून वगैरे, काय काय? हां, कॉमन पब्लिकने केलं नाही पाहिजे. कारण की हे बघून सोपं, जसं मी बोलतो ते सोपं नाही. मी बघायला बोलतो स्लो करतो बाईक, हे सगळं कॉमन पीपलनी करू शकतो. जरी करायचं असं ग्रुप जॉईन करा, हेल्मेट घाला, मस्त हेल्मेट आहे, मग बाईक चालवा. आणि डोंट हाय दिस फ्रॉम रायडर बॉय.